Come towards session third. Some more problems on applications of definite integral. This is the first problem. Find the area of the ellipse x square upon 25 plus y square upon 16 equal to 1 using integration. Okay. मग आता हा इलिप्स एक्स स्क्वेअर अपॉन कंपेअर विथ याची जर कंपॅरिझन केली आपण स्टँडर्ड इलिप्सची कंपेअर विथ एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1 वी गेट ए स्क्वेअर इक्वल टू 25 आणि बी स्क्वेअर इक्वल टू 16. देअरफॉर ए इक्वल टू प्लस मायनस 5 आणि बी इक्वल टू प्लस मायनस 6. 5 is b equal to plus minus 4. 5 is greater than 4 and therefore major axis is x axis. ज्याचा डिनॉमिनेटर मोठा तो मेजर ॲक्सिस. मग हा तुमचा समजा इट इज अ इलिप्स आहे. सपोज इट इज अ स्टँडर्ड इलिप्स ज्याचा मेजर ॲक्सिस मोठा आहे तो. आता हे जे पॉईंट असतात यांना म्हणतो आपण वर्टायसेस. 4 वर्टायसेस असतात. हा असतो -a0 आणि हा असतो a0. हा असतो 0b आणि हा असतो 0 - b. याला म्हणतो आपण a डॅश, याला म्हणतो b, याला म्हणतो b डॅश आणि असा हा एक जनरली इलिप्स असतो. ओके. असा हा इलिप्स आहे सपोज. ही पण सिमेट्रिक फिगर आहे. आता आपल्याकडनं नाही झाली याला माझा दोष आहे, फिगरचा नाही. ओके. तर हा इलिप्स आहे असं समजा. मग याचा मला एरिया काढायचा आहे. मग या इलिप्सचा एरिया काढायचा असेल तर मला काय करावं लागेल माहिती आहे? ओव्हल शेप आपण ज्याला म्हणतो तो. ओके. तर मी एवढा एरिया काढणार आणि याच्या 4 पट केला की मला सिमेट्रिक फिगर आहे. म्हणजे जेवढा हा एरिया आहे तेवढाच हा आहे आणि हा व्हर्टेक्स आहे. याचा सेंटर 0 0. ओके. आणि मग असा हा इलिप्स आहे. आणि मग एरिया ऑफ इलिप्सचा फॉर्म्युला इक्वल टू 4 टाइम्स एरिया ऑफ रिजन ओ ए बी ओ अँड विच इज इक्वल टू. तो कुठून कुठपर्यंत आहे? O to A म्हणजे 0 to 5 आणि फॉर्म्युला आहे y dx. आता yची किंमत इलिप्सवरनं काढायची आहे. मग इलिप्सचं इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. त्याच्यावरनं वाय स्क्वेअरची किंमत काढायची. एम आय करेक्ट? एलशियम घ्या. एलशियम घेतल्यावर तुम्हाला मिळेल 25 - एक्स स्क्वेअर अपॉन 25 अँड देअरफॉर वाय स्क्वेअरची किंमत हा 16 तिकडे घ्या. 16 अपॉन 25 इंटू 25 - एक्स स्क्वेअर. मग ती वायची किंमत जर मी इथं टाकली तर त्याचं आपल्याला वाय स्क्वेअरची आहे त्याचं स्क्वेअर रूट काय येईल? 4 अपॉन 5 इंटू अंडर रूट ऑफ 25 - एक्स स्क्वेअर dx. हा 4 पण पुढे घ्या. 4 अपॉन 5 म्हणजेच 16 अपॉन 5 0 to 5 25 कुणाचा स्क्वेअर आहे? 5 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि मला वाटतं याच्यासाठी फॉर्म्युला फिक्स आहे. कोणता फॉर्म्युला आठवतो ना? विच फॉर्म्युला? रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. कोणता फॉर्म्युला आहे? रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू 16 अपॉन 5 इंटू रूट ऑफ एक्स अपॉन 2 रूट ऑफ ए स्क्वेअर 5चा स्क्वेअर 25 - एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन 2 साइन इनवर्स एक्स अपॉन ए आणि याला लिमिट आहे 0 to 5. ओके. दॅट इज अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. 16 अपॉन 5 कॉमन. 5 टाकला तर 5 अपॉन 2 25 - 25 0. 25 अपॉन 2 साइन इनवर्स 5 अपॉन 5 1. हा झाला अप्पर लिमिट मायनस
0 into something 0 plus 25/2 sin inverse 0. हा पण 0, हा पूर्ण पार्ट 0, राहिला एवढा पार्ट 16/5 इंटू 25/2 इंटू साइन इनवर्स 1 ची किंमत π/2. 5 ones 5 5s 2 ones 8 2s and किती 8 पंचे 40 बरोबर आहे 4 8 पंचे 40 40 π/2 and which is equal to 20 pi square units, which is equal to 20 pi square units. आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम. ओके. अनदर प्रॉब्लेम, फाइंड the area of the region lying between the parabolas. There are two parabolas, 4y square equal to 9x and 3x square equal to 16y. Okay, both are standard parabolas. Suppose this is your coordinate system, x axis, y axis, this is the origin, then this is a first parabola whose equation is 4y square equal to 9x, and this is a second parabola whose equation is, याचं इक्वेशन आहे 3x square equal to 16y, 3x square equal to 16y, and we have asked the question, what is the area between the parabolas? This area. Okay, we have to find the coordinate of this point P. So for point, त्याच्यासाठी काय करणार, for point put कुणावरनं तरी याच्यावरनं y ची किंमत काढायची. put y equal to 3x square upon 16 in पहिला पॅराबोला 4y square equal to 9x. Okay, and therefore what we got, 4 constant, y चा स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर 9x raised to 4 upon 16 चा स्क्वेअर 16 into 16 equal to 9x, 4 ones 4 fours. Okay, and that is equal to काय झालं, 9x raised to 4 upon 64 equal to 9x. दोन्हीकडचा सारखा पार्ट कट झाला आणि म्हणून x raised to 4 equal to 64x. एका बाजूला घ्या, x raised to 4 minus 64x equal to 0, म्हणजेच x into x minus 64 is a cube of 4. Therefore limits are x equal to 0 and x equal to 4. हे तुमचे लिमिट्स आले. मग एक नंबरमध्ये फ्रॉम 1 फॉर x equal to 0, y equal to पण काय होईल, 0चा स्क्वेअर 0 into something 0, x equal to 4, y equal to x चा स्क्वेअर 4 चा स्क्वेअर 16 upon 16 कॅन्सल, किती झाले 3, and therefore हा पॉइंट्स किती आला 4 3 4 3, म्हणजेच हा पॉइंट आहे 4 0. and therefore points of intersection are, therefore points of intersection are पहिला पॉइंट आहे ओरिजिन अँड P 4 3, असे हे दोन पॉइंट्स मिळाले. अँड देअरफॉर एरिया बिटवीन पॅराबोलाज, एरिया
between parabolas equal to काय एरिया अंडर कोणता पॅराबोला मोठा पॅराबोला अबाउट एक्स ॲक्सिस काय आहे त्याचं इक्वेशन 4y² इक्वल टू 9x मायनस एरिया अंडर नेक्स्ट पॅराबोला 3x² इक्वल टू 16y. Am I correct? That is equal to कुठपर्यंत 0 पासून तर 4 पर्यंत कोणाची किंमत काढायची असते वायची. मग y² इक्वल टू काय येईल 9/y² ची किंमत येईल 9/4x. त्याचा रूट घेतलं तर 3/2 √x dx मायनस 0 to 4 y ची किंमत 3x² upon 16 with respect to x. Is it okay? Then integration 3/2 constant x √x म्हणजे 1/2 त्याच्यात 1 ॲड करतो 3/2 upon 3/2 0 to 4 3/16 कॉमन कॉन्स्टंट आहे x² इंटिग्रेशन x³ upon 3 0 to 4 हा 3/2 हा 3/2 कॅन्सल दिस 3 ऑल्सो कॅन्सल्ड काय राहिला 4⁵3/2 मायनस 0 मायनस 1/16 कॉमन 4⁵3 मायनस 0 4⁵3/2 म्हणजे 4 कुणाचा स्क्वेअर आहे 2चा स्क्वेअर आणि 1/2 निघून जाईल 2चा क्यूब राहील याचा आन्सर येतं 8 मायनस 4चा क्यूब 64/16 किती आलं इक्वल टू अगेन 4 स्क्वेअर युनिट्स. याचा आन्सर किती आलं 4 स्क्वेअर युनिट्स. चेक युअर सेल्फ. ओके एक चांगला प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम फाइंड द एरिया ऑफ द रिजन इन द फर्स्ट क्वाड्रंट पहिल्या क्वाड्रंटमधलाच पाहिजे बाउंडेड बाय द सर्कल x² + y² इक्वल टू 4 x ॲक्सिस अँड द लाईन x इक्वल टू √3y x² + y² इक्वल टू r². इट इज अ स्टँडर्ड सर्कल. स्टँडर्ड सर्कल सपोज इट इज अ स्टँडर्ड सर्कल से इट इज अ स्टँडर्ड सर्कल समजा हे सर्कल आहे हा त्याचा वर्टेक्स कुठं आहे ओरिजिनला असतो अशा सर्कलला म्हणतो आपण स्टँडर्ड सर्कल आणि याची रेडियस 4 r² बरोबर 4 म्हणजे रेडियस आहे 20 हा तुमचा स्टँडर्ड सर्कल आहे. नंतर y इक्वल टू ही लाईन आहे x इक्वल टू √3y म्हणजेच y इक्वल टू 1/√3x ही लाईन ओरिजिनमधून जाणारी ही तुमची लाईन आहे x इक्वल टू y √3. ओके आपल्याला कोणता एरिया विचारला दोघांच्या मधला हा सेक्टरचा एरिया येतो ओ ए या पॉईंटला म्हणू पी ओ ए पी. पण आता ओ ए पी इथून इथपर्यंतचा हा जो एरिया आहे हा एरिया अंडरलाईन आहे एक्स ॲक्सिसपर्यंतचा आणि हा पुढचा एरिया आहे हा अंडर सर्कल आहे. दोघांची ॲडिशन केली की मग तुम्हाला काय मिळेल हा एरिया मिळेल. पण त्यासाठी याचे कोऑर्डिनेट्स माहिती आहे का लाईनच्या एरियासाठी नाही. मग काय करणार आपण फॉर पॉईंट्स पुट x इक्वल टू √3y इन सर्कल. सर्कलच्या इक्वेशनमध्ये टाका काय मिळेल बघा. देअरफॉर एक्सची किंमत म्हणजे 3y² + y² इक्वल टू 4 3y² + y² 4y² इक्वल टू 4 म्हणजेच y² इक्वल टू 1 म्हणजेच y इक्वल टू 1 पहिला क्वाड्रंट आहे y ची किंमत 1 आहे. मग याच्यात टाकून द्या अँड देअरफॉर x इक्वल टू √3y इम्प्लाइज x इक्वल टू √3 × 1 √3 and therefore point is P √3,
1. हा पॉईंट आहे √3, 1 म्हणजेच एमचे कोऑर्डिनेट आहे √3, 0. ओके, हे झाले लिमिट्स. अँड देअरफॉर मग एरिया बिटवीन द कर्व्स इक्वल टू, मग कसा काढणार तो एरिया बघा. अँड देअरफॉर एरिया बिटवीन लाईन अँड सर्कल इक्वल टू सेक्टरचा एरिया OAP हा सेक्टर आहे, पण याचे 2 भाग झाले कारण इथून पुढे लाईन आउटसाईडला गेली. मग इथपर्यंत दोघांच्या मधला म्हणजे लाईनच्या खालचा आणि हा भाग एवढा एरिया अंडर लाईन आहे. एरिया अंडर लाईन कुठपासून कुठपर्यंत आहे बघा, फ्रॉम x इक्वल टू 0 टू x इक्वल टू √3. एम आय करेक्ट? प्लस एरिया अंडर सर्कल कुठपासून कुठपर्यंत, फ्रॉम x इक्वल टू √3 टू x इक्वल टू 2 रेडियसपर्यंत. ओके, हा तो एरिया येईल. अँड विच इज इक्वल टू एरिया अंडर लाईन 0 टू √3. वायची किंमत लाईनवरनं वायची किंमत काय येईल, वायची किंमत 1/√3x dx प्लस √3 पासून तर 2 पर्यंत सर्कलची किंमत y² इक्वल टू 4 - x म्हणजेच वायची किंमत √4 - x² dx दॅट इज इक्वल टू 1/√3 कॉन्स्टंट xचं इंटिग्रेशन x²/2 0 टू √3 प्लस याला फॉर्म्युला तोच आहे a² - x² रूटचा x/2 √4 - x² प्लस a²/2 साइन इनवर्स x/a म्हणजे 2 आहे आणि याला लिमिट आहे √3 टू 2 दॅट इज इक्वल टू बघा हा 2 पण बाहेर येऊ 1/2√3 अप्पर लिमिट √3चा स्क्वेअर 3 लोअर लिमिट 0 प्लस अप्पर लिमिट 2/2 इंटू √4 - 4 0 प्लस 2 साइन इनवर्स 1 हे झालं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट बघा अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट विच इज इक्वल टू काय येईल √3/2 इंटू √4 - 3 1 प्लस 2 साइन इनवर्स √3/2 चांगला प्रॉब्लेम आहे विच इज इक्वल टू 3/2√3 1 इंटू 3 3/2√3 प्लस हा पार्ट काय झाला 0 2 टाइम्स साइन इनवर्स 1 π/2 मायनस ब्रॅकेट √3/2 मायनस प्लस 2 टाइम्स साइन इनवर्स √3/2 कुणाची किंमत आहे π/3 ची किंमत आहे. एम आय करेक्ट? अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट दॅट इज इक्वल टू 3/2√3 प्लस 2 गेला पाय मायनस निगेटिव्हमध्ये घ्या. आता याचं रूपांतर कसं होईल 3 म्हणजेच √3/2 मायनस √3/2 मायनस 2π/3 हा कॅन्सल झाला and that is equal to 3π minus 2π π/3 square units π/3 square units आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम. ओके, सी द प्रॉब्लेम. फाइंड द एरिया ऑफ द region bounded by the line 2y equal to 5x plus 7 x axis and x equal to 2 x equal to 5. आता ही लाईन एक्स ॲक्सिसला जेव्हा छेदेल
तेव्हा वायची किंमत काय करा, 0 करा. म्हणजेच एक्सची किंमत काय येईल, -7/5. -7/5 हा एक्स ॲक्सिसवरचा पॉईंट आहे त्या लाईनचा, -7/5. आणि वाय ॲक्सिसला इंटरसेक्ट करेल त्यावेळेला एक्सची किंमत 0. म्हणजेच वायची किंमत काय येईल, 7/2. हा समजा इथं कुठंतरी पॉईंट आहे, हा बी 0 7/2 या 2 पॉईंटमधून जाणारी लाईन. समजा ही तुमची लाईन आहे, दिलेली लाईन. ओके. आता x = 2. समजा हा आहे 2. x = 5. दिस इज अ 5. तर तुम्हाला एवढा एरिया विचारला आहे. एक्स ॲक्सिस, लाईन आणि या 2 लाईनच्या मध्ये. मग रिक्वायर्ड एरिया जो पाहिजे तो, रिक्वायर्ड एरिया इक्वल टू कुठपर्यंत पाहिजे, 2 to 5. फॉर्म्युला आहे, एक्स ॲक्सिस आहे म्हणजे dx घ्यायचा, y dx. वायची किंमत दिलेल्या लाईनवरनं काढा. वायची किंमत काय येईल, 5x + 7/2 विथ रिस्पेक्ट टू x. त्यातला 1/2 आउटसाईड ब्रॅकेटमध्ये 5 कॉमन, एक्सचं इंटिग्रेशन x² + 7 कॉमन, 1चं इंटिग्रेशन x. अप्पर लिमिट लोअर लिमिट करा, 1/2 कॉमन, अप्पर लिमिट 5 घेतला तर 5चा स्क्वेअर 25, 25 5 125/2 + 35. एम आय करेक्ट, 7 5 35 मायनस लोअर लिमिट 2 टाकलं, 2चा स्क्वेअर 4/2 2 म्हणजे 10 + 7 2s 14 and that is equal to 1/2 into bracket, okay, 125/2 plus 35 minus 24. Am I correct? Yes. That is equal to 1/2 125/2 plus 11 and that is equal to 11 2s 22, that is 147/2 2s 4 square units and this is our answer. असा हा प्रॉब्लेम. ओके. असे प्रकारचे प्रॉब्लेम्स आपण ॲप्लिकेशन्स ऑफ डेफिनेट इंटिग्रलमध्ये घेतो. थँक्यू.